हाय नमस्कार. तर बघू शकता इकडे डाळ शिजाय घालायची. आता आपल्याला काय बनवायचंय, डाळ तडका. त्याचा मसाला पण आणलेला आहे. डाळ तडका. तर ह्याच्यात मुगाची आणि तुरीची दोन्ही मिक्स घेतलं. ह्याच्यात भात टाकलं. ह्याच्यात आपलं खीर मस्त असं शिजून रेडी झालेली आहे. बरोबर. आता याच्यावर मी पाणी गॅस मोठा करते. तर त्याच्यात आपल्याला काय काय टाकायचं नक्की तुम्हाला मी दाखवते. थांबा. तर आता त्याच्यात ही आहे का नाही, एक टमाटर, 5-6 मिरच्या आणि लसूण फोडणीला आणि अद्रक असे म्हणून घ्यायचं. इकडे भात टाकला. आता काय झालं, लाईट सकाळ धरणं झालं आमच्या इकडं नाही. घे कॅमेरा चालू असलं की त्यांना लाज वाटते. हो का, बघितलं खीर मस्त अशी झालेली आहे. बाणूसारखी केली. कुठं बघतीये मस्त अशी खीर झाली. जास्त गोड नाही काय नाही, थोडीच बनवली आपली बाणूपुरती. आता हे डाळ तडका मला करायचं आहे ना, तर आता मी मिरच्या अख्ख्याच टाकायच्या त्या आपल्याला. हे बघा, आता याच्यात ते गावाकडे कसं काय बी चालतं बघा. चव लागली बाद झालं, ते काय का बनवणं. तर आपण डाळ शिजल्यावर बघू. आता डाळ शिजूस तर एवढा उशीर होईल, कारण आत्ताच दिसेना, अंधार पडलाय. आता 6-6:30 वाजलेले. अजून तर शिट्ट्या नाही, अजून हवा बी बसली नाही. इथं टाकलाय भात, इथं दालच्या. आता काय नाही हो, जसं आहे तसं. पण आता म्हणलं दाखवा रेसिपी. लई दिवस झाला आणि मला तसं ना हेडेव बनवायला मूडच ये नाही. काय माहिती काय झालंय काय नाही. हेडेव तर जातात माझे, पण आपल्याला त्यातलं जास्त माहित नाही ना, त्यामुळं ना मला काही त्यातलं समजत नाही. जास्त जसं आहे तसं मी टाकते. पण नाही का, आजी जे उल्हास होता ते आता एवढा उल्हास नाही. पण तुम्हीच म्हणता की सारखी ताई रेसिपी दाखवत जावा. रेसिपी सारखं का आपल्याकडं गावाकडं कसं असतं, जसं आहे तर तसल्यात बनवायचं बघा. मग आता हे भात बनतोय. तांदूळ टाकलाय तर थोडं कसं आहे, संध्याकाळना जास्त जेवत नाही. हो का, सकाळचा स्वयंपाक तुम्हाला मी दाखवते, खोटं नाही बोलत. हो, ही फेकून देऊ वाटतंय का, एवढं अन्न नाही फेकून देऊ. हो, म्हणून आता तेवढ्या भातावर तेवढ्यावर जमतंय आपलं. 2 चपात्या आणि एवढी भाकर. हे वाळायला ठेवलं होतं. आता हे वाळून, तर तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची, मला सांगू का नको तर सांगतेच मी. तर मी आज म्हणजे आजपासून जाणार होतो आम्ही खुरपायला. तर असं एक डुगडुगं बघितलं. म्हणजे आम्ही पहिले जात होतो, ज्या वेळेस मला लेकरं नव्हते, लग्नाच्या आधी जात होतो ना. तर ते बापू म्हणलं की बाय चालू करायचं का. मी म्हणलं हो करू की चालू. मग आता मी डुगडुगं चालू केलंय. तर आपल्या बऱ्यापैकी 10 बाया झालेल्या आहेत. तर आता मुकदमीन कुणाला करावा ते कळना. पण हाय आपल्यातली एक म्हातारी बाई, तिला करणार आहे. कसं असतं माहितीये का, गावाकडं इज्जत जास्त महत्वाची असते. आणि मुकदम होण्यासाठी कोण जात नसतं. जे आपल्याला कष्ट करून खायचे, आपल्याला 2 रुपये कसं घरात येतील आणि 2 रुपयाचं आपण कसं खाऊ. काय तर तिथे जाऊ दे, सरपंच उठते. तर मी काय म्हणलं, आता मी तुम्हाला दाखवत होते फोडणी देताना, पण लाईट नाही आणा. अजून बरं याला टाईम आहे. आता एक शिट्टी झाली, ते पण मी उचलून बघितलं म्हणून. तर याला बरंच अजून टाईम आहे. आणि तवर उजेड नको का. आता अंधारातच बनवायचं ना अंधारातच खायचं. सकाळ धरणं झालं, लाईट नाही, कसलीच लाईट नाही, काहीच कळना. आणि मला पण जरा चेहऱ्यावर माझ्या बघू शकताय, कारण एवढं टेन्शन आहे की
मला लोकांचं गळ्यातलं सोडवायचं आहे, पण त्यासाठी काही गोष्टी आहेत मी नाही तुम्हाला सांगू शकत सोशल मीडियावर. पण बघू, आपल्याकडे पैसे आले तर आपण नक्कीच सोडू, बरोबर. पण एवढंच होणार आहे की काय बोलू आता, मला काय ते त्याच्याबद्दलचं काय कळलं मला, पाणी जास्त झालं त्याबद्दलचं काय कळलं मला. पण जसं आहे तसं आपण हे करायचं बघा, जेवढ्यात आहे तेवढ्यात गुजारा करायचं. तसं असतं, लोक हसून सांगते ते, आपण रडून नाही सांगायचं, बरोबर. लोकांना कुणाच्या घरात काय चाललं, कुणाचं काय चाललं ते ऐकायला लय भारी वाटत असतं. पण काय त्याच्या मागं काय मजबूरी असते हे माहिती नसतं. मग मी काय म्हणते लोकांनी सगळं समजून घ्यावं, मला असं वाटतं. कारल्याला मीठ लावून आणि लिंबू हे करून ठेवले. आता याला गटागटा शिजवायचं, उद्या करायचं आणि न्यायचं. झाडाची कारले येते आपल्या, मग त्याला मीठ लावून ठेवले. आता ते शिजवून भात आपला होईल. मला टाइम आहे अजून. तर चला, हे आवडलं असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि मी कामाला जाणार आहे, जमलं तर मी ब्लॉग टाकणारच आहे. जे ते मी जात होते ड्युटी, तिथं मी नाही जाऊ शकत, कारण तिथं मिशन चालवायचे आणि मला माझे बोटं काही तोडून घ्यायचे नाहीत. कारण मला ह्या माझ्या हातावरच 5 बोटावरच मला घरावरची जबाबदारी आहेत, त्यामुळे मला सांभाळून काम करायचे, बरोबर आहे. तर मी उद्यापासून जाणार आहे. रिक्षा केला, रिक्षामध्ये 300 रुपये हजेरीने. तर बाद झालं, तेवढ्यावर माझी 2 लेकरं नाही बाप आरामशीर मी सांभाळू शकते. तर चला, हेड आवडलं असलं तर नक्कीच लाईक करा. आणि याला लय वेळ आहे अजून, तेवढा मोठा मी हेडेव करू शकत नाही, कारण तेवढा मोठा हेडेव पोस्ट होत नाही, म्हणून मी छोटे छोटे हेडेव टाकायला लागले. माफ करा मला. तर कसं वाटतं माझा स्वयंपाक नक्की सांगायला विसरू नका. आणि खीर कशी वाटते एकच नंबर, ते पण सांगायला विसरू नका. आणि तसंच हेडेव आवडलं असलं तर गरीबाला प्लीज प्लीज लाईक करा. हो, तुमच्या एका लाईकची कुणाची तरी आईच्या पोरीची सेवा होईल, तुमचा आशीर्वाद लागेल तुम्हाला. तर प्लीज प्लीज लाईक करा. तर चला बाय.